झुले उंच माझा झोका. काय झाले आप्पासाहेब? गोविंदराव, नवविचारांचा प्रलय येणार आणि आपले विचार गाडले जाणार हे आता अटळ आहे. आपली संस्कृती, आपली परंपरा यांना मूठमाती देणाऱ्यांची औलाद आपल्याच पोटी जन्माला यावी यासारखं दुसरं दुर्दैव नाही. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण यासारख्या घातक चळवळी या ब्रिटिशांच्या जुलुमशाहीच्या पेक्षा सुद्धा भयानक होत आहेत आणि आपण फक्त त्या पाहत राहणार आहोत. फक्त पाहत राहणार आहोत. दुर्गा वंश, काय करता आहात? वंश मला आवडते. म्हण हो, तुला हवं ते म्हण. अगं, मी करते खिचडी, साबुदाण्याची खिचडी. मी काही मदत करू? नको ग, काही नको. मला शिकवा ना. शिकवेन की. साबुदाण्याच्या खिचडीचे ना रमा सगळे काही साबुदाणे भिजवण्यावर असतं. ते असे मोकळे, छान, टपोरे आणि तरीही नरम भिजले ना की झाले अर्धे काम. आता यात ना दाण्याचा कूट घालायचा आणि मग थोडेसे मीठ मिसळायचे. मग हे सगळं मिश्रण असं एक जीव करायचं आणि मग या कढईत थोडे तूप घालायचे आणि हे तूप गरम झाले ना मग यात बटाटे घालायचे. मग बटाटे असे थोडे लालसर झाले ना की मग यात मिरच्या घालायच्या आणि मग हे जे मिश्रण आपण तयार केलंय ना ते ओतायचं याच्यात. मग हे सगळं असं एकजीव होऊ द्यायचं. वंश, तुम्हाला पण तुमच्या वंशांनी शिकवली साबुदाण्याची खिचडी करायला? नाही गो, मला माझ्या मोठ्या जाऊबाईंनी शिकवली. आमच्या यांना तर फार आवडायची साबुदाण्याची खिचडी. पण साजूक तूप कसे भरपूर हवे आणि बटाटे सुद्धा लालसर परतलेले हवेत. ओला नारळ, लिंबू, हिरवी मिरची यांचा स्वाद लागलेला नसला ना तर खूप राग यायचा यांना. पण मग मी सुद्धा अगदी यांना हवी तशीच बनवायचे साबुदाण्याची खिचडी. मग भारी कौतुक व्हायचे हो. हळूच एक मोगऱ्याचे फूल आणून द्यायचे आणि म्हणायचे, माळा केसात आता. काय गो रमे? आता 2 दिवस रडून रडून डोळे सुचतील. रमे, एक गोष्ट लक्षात ठेव. झुले